हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे? तर बघा, आज आपण घेऊन आलेलो आहे आपल्या लॅब अटेंडंटसाठी महत्त्वाचा टॉपिक म्हणजेच काय डिसीज अँड वॅक्सिन्स म्हणजेच काय रोग व लसी. तर बघा प्रश्न क्रमांक 1, खालीलपैकी कोणता रोग प्राण्यांमुळे होतो? तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक ए एफ-एम-डी, 2 बोवाईन स्पॉन्जिफॉर्म एन्सेफॅलोपॅथी म्हणजेच बी-एस-सी, क रिंडरपेस्ट आणि 1 लंपी स्किन डिसीज म्हणजेच काय एल-एस-डी. तर लक्षात घ्या, जो आपल्या प्राण्यांमुळे जो रोग होतो तर हा तुमचा राहील बोवाईन स्पॉन्जिफॉर्म एन्सेफॅलोपॅथी म्हणजेच काय तुमचा ऑप्शन क्रमांक बी. बघा हे का असते, तर जनरली जर बघितलं आपण तर हा बी-एस-सी लाच आपण काय म्हणतो, मॅड काऊ डिसीज सुद्धा म्हणतो. काय म्हणतो आपण याला? मॅड काऊ डिसीज सुद्धा आपण याला म्हणतो. कारण की हा तुमचा प्रायन पियर पीएससी नावाच्या असामान्य प्रथिनांमुळे होत असतो. हा प्रथिन म्हणजेच काय तुमच्या प्रोटीनमुळे होतो. आणि प्राण्यांमध्ये जनरली जर बघितलं आपण तर जे न्यूक्लिक ऍसिड असते, आपले न्यूक्लिक आम्ल जे असतात, हे डीएनए किंवा आरएनए आपले नसते. जनरली प्रायन्स मध्ये डीएनए आरएनए नसते. आणि जनरली जर बघितलं हा जो प्रायन आहे हा फक्त प्रोटीन म्हणजेच प्रथिनांपासून बनलेला असतो. आणि हे मेंदूतील सामान्य जे आपले प्रथिने असतात या असामान्य स्वरूपात रूपांतर करते. आणि जनरली हे मेंदूत आपल्या स्पंज सारखे छिद्रे पाडतात. आणि जनरली बाकीचे जे ऑप्शन्स बघितले आपण ते कसे आहेत, विषाणूजन्य आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 2, रिंडरपेस्ट रोगाचे जागतिक निर्मूलन कोणत्या वर्षी घोषित करण्यात आले? रिंडरपेस्ट जे रोगाचे आपले जागतिक निर्मूलन हे कोणत्या वर्षात घोषित करण्यात आले? तर बघा ऑप्शन ए आहे 2005, ऑप्शन बी 2011, ऑप्शन क 2015, ऑप्शन ड 2020. तर लक्षात घ्या, रिंडरपेस्ट रोगाचे जागतिक निर्मूलन आपले हे जनरली 2011 वर्षी घोषित करण्यात आलेले. 2011 वर. तर बघा त्यानंतर याचं स्पष्टीकरण जर बघितलं आपण तर हे जे रिंडरपेस्ट आहे आपला, हा गोवंशाचा प्लेग आहे. म्हणजेच आपल्या जे गायी आहे यांच्यामध्ये हा प्लेग डिसीज करतो. त्यानंतर हा तुमचा मोरबिली व्हायरसमुळे होतो. कशामुळे होतो? मोरबिली व्हायरसमुळे होणारा हा अत्यंत संसर्गजन्य विषाणूजन्य रोग आहे. कारण की हा व्हायरल आहे म्हणजेच काय विषाणूजन्य आहे. याची फॅमिली कोणती आहे तुमची? मोरबिली व्हायरसमुळे हा होतो. आणि एफ-ए-ओ आणि आपली जी ओ-आय-ई ची जी हे आहेत आपल्या ज्या संघटना आहेत म्हणजेच काय WHO यांच्या जागतिक लसीकरण मोहिमेमुळे 2011 मध्ये आपण जागतिक निर्मूलन घोषित करण्यात आले होते. आणि ज्याचे जे एक चेचक आहे म्हणजेच काय स्मॉलपॉक्स नंतर हा दुसरा मानवतेवर रोग होता. स्मॉलपॉक्स नंतर जो दुसरा, लक्षात घ्या, विषाणूजन्य मॉर्बिली व्हायरस पासून होतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 3, बोवाईन मेरल फीवर म्हणजेच काय 3 डे फीवर कोणत्या कीटकाद्वारे पसरतो? तर लक्षात घ्या, तुमचं जो हे 3 डे फीवर आहे म्हणजेच काय बोवाईन मेरल फीवर जो डिसीज आहे हा आपल्या माशीपासून पसरतो. म्हणजेच काय कुलिकॉइड्स पासून. स्टोमायसिस ज्याला म्हणतो आपण, हा माशीपासून पसरत असतो. त्यानंतर अजून जर जनरली जर बघितलं आपण तर याचं स्पष्टीकरण बघा, जे आपले बोवाईन एवेमेरल फीवर म्हणजेच काय बीईएफ हा तुमच्या रॅबिडो व्हायरसमुळे पसरतो. कशामुळे होतो हा रोग? रॅबिडो व्हायरसमुळे हा रोग होत असतो. आणि अजून जर बघितलं आपण तर हा प्रामुख्याने तुमचे डास म्हणजेच काय एडेस इजिप्टी नावाचा एक डास आहे, एडेस इजिप्टी, ज्याच्यामुळे मलेरिया होतो ह्युमन मध्ये. तसंच एक एडस नावाचा जिनस आहे किंवा क्युलेक्स आणि काही तुमच्या क्युलिकॉइड्स मिडजेस याद्वारे प्रसारित होतो हे जनरली. आणि काही साहित्यांमध्ये जनरली आपण स्टोमॉक्सिस नावाच्या माशीचा पण उल्लेख आढळतो. आणि परंतु जनरली जर बघितलं आपण परीक्षेच्या दृष्टीने डास आणि क्युलिकॉइड्स हे महत्वाचे आपले वाहक मानले जातात. तर परीक्षेच्या दृष्टीने तुम्ही क्युलिकॉइड्स आणि हे डास लक्षात ठेवा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 काय म्हणतो आपल्याला? लंपी स्किन डिसीज म्हणजेच काय एल-एस-डी च्या प्रतिबंधासाठी कोणती लस वापरली जाते? लंपी स्किन डिसीज साठी आपण जर बघितलं ते गोटपॉक्स लस म्हणून आपण काय करतो, शिनीज जिवंत म्हणजेच काय लाईव्ह ॲटेन्युएटेड नावाची लस आहे. लाईव्ह ॲटेन्युएटेड म्हणजेच काय, त्यामध्ये आपण तो पर्टिक्युलरली जिवंत जो विषाणू आहे तो आपण जनरली त्यामध्ये वापरत असतो. बघा जनरली एल-एस-डी, जी गोटपॉक्स व शीप पॉक्स हे तिन्ही आपल्या कॅप्रीपॉक्स विषाणू म्हणजेच काय पॉक्स व्हायरिडी फॅमिली कुळातील आहेत, आहे की नाही. त्यांच्यात आडवा प्रतिकार क्षत्री म्हणजेच काय क्रॉस प्रोटेक्शन असते. 2022-23च्या जे एल-एस-डी च्या प्रादुर्भावात आपण गोटपॉक्स लस म्हणजेच काय क्षीणित जिवंत म्हणजेच काय ॲटेन्युएटेड लाईव्ह वापरली गेली. आणि एफ-एम-डी व अँथ्रॅक्स या पूर्णपणे भिन्न रोग आहेत. आपले जे एफ-एम-डी आहे म्हणजेच काय फूट अँड माउथ डिसीज जे आहेत आपले, आणि काही अँथ्रॅक्स आहे, हे वेगवेगळे डिसीजेस आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 5, एफ-एम-डी विषाणूचे
भारतात सर्वात सामान्य प्रकार म्हणजेच काय सिरोटाइप्स कोणते लक्षात घ्या. जसं आपण जनरली काय करतो, पर्टिक्युलरली एखादी वस्तू मार्केटमध्ये आणायला गेलो, त्या वस्तूसारखे आपल्याला वेगवेगळे प्रकार आपल्याला त्या वस्तूचे बघायला भेटतात. तसेच बघा, आपण एफ-एम-डी विषाणू म्हणजेच काय तुमचा जो फूट अँड माउथ जो डिसीज आहे, हा तुमचा व्हायरल आहे, विषाणूद्वारे होतो. त्याचे वेगवेगळे सिरोटाइप्स कोणते? तर लक्षात घ्या, याचे तुमचे सिरोटाइप्स राहतील ओ, दुसरा राहील ए आणि तिसरा राहील सी. म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर बघा, याचे जर आपण ऑप्शन बघितले, स्पष्टीकरण काय म्हणतो, एफ-एम-डी विषाणूचे जनरली आपल्याला 7 सिरोटाइप्स आढळतात. किती? त्याचे वेगवेगळे 7 प्रकार आहेत. एक आहे ओ, दुसरा ए, तिसरा सी, चौथा एशिया 1, पाचवा एसएटी 1, 6 एसएटी 2 आणि 7 एसएटी 3. भारतात याचे ओ, ए, एशिया 1 हे सर्वात सामान्य आहेत आणि जनरली जर बघितलं आपण, तर या विषाणूमध्ये नेहमी बदल होत असतात. जनरली आपण ज्याला अँटीजेनिक ड्रिफ्ट होत असल्याने लसीकरण योग्य सिरोटाइपवर आधारित असते किंवा आधारित आपल्याला असावे लागते. त्यानंतर बघा, तुम्हाला जर डेली जर अपडेट्स पाहिजे असतील किंवा काही आपण जे डेली फ्री टेस्ट सिरीज आपण जे प्रोव्हाइड करतो किंवा काही जे आपण फ्री वाले जे नोट्स आहे आपण ज्या ग्रुपवर अपलोड करतो किंवा जे काही वन लाइनर्स एमसीक्यूज जे आहेत आपले ते आपण ग्रुपवर अपलोड करत असतो, तर तुम्ही या नंबरवर दिलेल्या नंबरवर 9067057977 या नंबरवरती तुम्ही मला मेसेज करा, मी तुम्हाला आपल्या ग्रुपमध्ये ऍड करतो. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 6, ब्रुसेलोसिसच्या निदानासाठी रोज बेंगाल चाचणी आरबीपीटी मध्ये खालीलपैकी कोणते अँटीजन वापरले जाते? तर बघा, ब्रुसेलोसिसची जी चाचणी आहे, या चाचणीमध्ये आपण ब्रुसेला अबॉर्टस स्ट्रेन 11193 म्हणजेच काय रोज बेंगाल ही आपण काय करत असतो, अँटीजन वापरत असतो. लक्षात घ्या, आपण हा अँटीजन का वापरतो, तर लक्षात घ्या, आरबीपीटी मध्ये ब्रुसेला अबॉर्टस स्ट्रेन 11193 चे कल्चर रोज बेंगाल रंगीत अँटीजन म्हणून वापरले जाते. हे अँटीजन जनरली आपले 8% म्हणजे 8% काय असते, एनएसीएल असते त्यामध्ये आणि बाकीचं त्यामध्ये बेंगाल लाल रंगाने तयार केलेले जाते. पीएच जर बघितलं आपण, त्याचं जर पीएच विचारलं तुम्हाला 3.65 प्लस मायनस 0.05 हा ठेवले जाते आणि त्यामुळे गैर जे विशिष्ट अभिक्रिया म्हणजे नॉन स्पेसिफिक अग्लुटिनेशन कमी होत असते. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 7, ट्युबरक्युलिन चाचणीमध्ये त्वचेची जाडी किती वाढल्यास किंवा किती वाढल्यास पॉझिटिव्ह मानला जातो? ट्युबरक्युलिन चाचणीमध्ये त्वचेची जाडी किती वाढल्यास पॉझिटिव्ह मानले जाते? तर लक्षात ठेवा, याचं उत्तर राहील तुमचं प्रश्न क्रमांक 7च क. काय राहील? 4 मिमी जर आपण किंवा अधिक जर आपण त्याची जर जाडी वाढली तर तो आपल्याला ट्युबरक्युलिन चाचणी काय म्हटली जाते, आपण जनरली पॉझिटिव्ह मानली जाते. का? कारण की जनरली जर बघितलं तर बोवाईन ट्युबरक्युलोसिसच्या सिंगल इंट्राडर्मल ट्युबरक्युलिन टेस्ट मध्ये जनरली 72 तासानंतर आपल्याला त्वचेची जाडी मोजली जाते. किती तासानंतर जर विचारलं तुम्हाला, तर 72 तासानंतर. लक्षात ठेवा, साधारणतः 4 mm किंवा 4 मिमी किंवा त्यापेक्षा जास्त जर वाढ झाली तर ती सकारात्मक मानली जाऊ शकते. तथापि अंतिम निकष आपल्याला जनरली जर बघितलं तर ते चाचणीच्या प्रकारानुसार असते. जनरली ती चाचणी कोणती एसआयटी आहे किंवा सीसीटी ती बदलू शकते वेळेनुसार. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 8, जॉन्स रोग म्हणजेच काय, जॉन्स डिसीजचे कारक जीवाणू कोणते आहे? मायोबॅक्टेरियम बोवी, मायोबॅक्टेरियम एव्हियम सबस्पेसिस, मायोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस, मायोबॅक्टेरियम लेप्री. तर लक्षात घ्या, प्रश्न क्रमांक 8चं उत्तर राहील तुमचं ब, पर्याय क्रमांक ब, मायोबॅक्टेरियम एव्हियम सबस्पेसिस पॅरा ट्युबरक्लोसिस म्हणजेच काय एमएपी. तर हा उत्तर का राहील? लक्षात घ्या, जो आपले जॉन्स रोग आहे पॅरा ट्युबरक्लोसिस हा एमएपी मुळे होतो. हा क्रॉनिक आहे. क्रॉनिक म्हणजे लांब जास्त वेळेपर्यंत आणि प्रगतीशील आतड्यांसंबंधी हा रोग आहे. लक्षणे याची जर बघितलं आपण तर अशी अतिसार डायरिया होते, यामुळे आपल्या जो जनावर आहे त्याचं वजन कमी होते, हनुवटीखाली त्याच्या सूज आपल्याला आढळते आणि 3 ते 6 वर्षात जनरली हे अधिक वाढतात. तर जनरली बघा, 3 ते 6 वर्षाची जनावर आहे त्यामध्ये हा जनरली, आणि यावर कोणताही आतापर्यंत उपचार आपल्याला उपलब्ध नाही. टेस्ट अँड कल हा एकमेव उपाय आहे. जनरली बघा, टेस्ट अँड क्युअर म्हणजे जनरली जो त्याच्यावर वॅक्सिन बसली ती बसू शकते. किंवा त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 9, प्रश्न क्रमांक 9 काय म्हणतो आपल्याला, अँथ्रॅक्स स्पोर किती वर्षे मातीत जिवंत राहू शकतात? अँथ्रॅक्स स्पोर किती वर्षे मातीत जिवंत राहू शकतात? ऑप्शन क्रमांक 1 व 2 वर्षे, 5-10 वर्षे, 20-50 वर्षे,
50 वर्षांपेक्षा अधिक. तर लक्षात घ्या, याचं उत्तर जर बघितलं आपण तर हे राहील तुमचं 20 ते 50 वर्ष. किती? 20 ते 50 वर्ष. का बरं अँथ्रॅक्स चे स्पोर आपल्या मातीमध्ये 20 ते 50 वर्षापर्यंत राहतात? कारण की हे जर बघितलं आपण, हे तुमचा जो तो डिसीज कोणता आहे तो जनरली कशापासून होतो तो? बॅसिलस अँथ्रासिस पासून. आणि हे जनरली खूप प्रतिरोधक असतात आपले, आणि जनरली हे आपल्या 100 वर्षांपेक्षा पण जास्त काळांमध्ये आपले जनरली मातीमध्ये टिकू शकतात. काही अहवाल आहेत याचे. जनरली तुम्ही बघा, काय झालं, एखाद्या माणसाला जर गचकरण झालेलं असलं, त्यानं जर खाजवलं, तर ते स्पोर्स, त्याचे जे बुरशी आहेत किंवा त्याचे जे पावडर आहे, तो जर एखाद्या माणसाला घाम आलेला असला आणि त्याच्या हातावर जर तो पडले, तर त्याला पण ते गचकरण होते, आहे की नाही? तर हे इतकं आपलं प्रतिरोधी आहे किंवा तितकं तो आपल्याला हानिकारक आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 10. क्लॉस्ट्रिडियम वंशाच्या जीवाणूंचे वैशिष्ट्य कोणते? क्लॉस्ट्रिडियम वंशाच्या जीवाणूचे वैशिष्ट्य कोणते? तर लक्षात घ्या, याचे आपण जर बघितलं तर हे ग्राम पॉझिटिव्ह असतात आणि आपले हे अनएरोबिक असतात. ग्राम पॉझिटिव्ह आणि अनएरोबिक. अनएरोबिक म्हणजेच काय रे? जे बिना ऑक्सिजनचे, बिना आपल्या ऑक्सिजनचे किंवा बिना प्राणवायूचे जे जगू शकतात, त्यांना आपण अनएरोबिक म्हणतो. आणि हे बीजाणू तयार करतात. बीजाणू तयार करतात म्हणजे काय? हे स्पोर फॉर्मिंग आहे की नाही? त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 10 चं स्पष्टीकरण. क्लॉस्ट्रिडियम वंश हा उदाहरणार्थ क्लॉस्ट्रिडियम चौवई, ब्लॅक क्वार्टर, सी परफ्रिंजर्स, एंट्रोक्सेमिया, सी टेटानी टेटॅनस, सी बॉट्युलिनम. हे ग्राम पॉझिटिव्ह अनारोबिक म्हणजेच का ऑक्सिजन शिवाय आपले वाढतात आणि हे बीजाणू म्हणजेच का स्पोर तयार करतात. बीजाणू ऑक्सिजनच्या उपस्थितीत जिवंत राहतात. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 11. ब्लॅक क्वार्टर रोगाचे कारक जीवाणू कोणते? क्लॉस्ट्रिडियम चौवी, क्लॉस्ट्रिडियम सेप्टिकम, क्लॉस्ट्रिडियम परफिरिंजन्स, क्लॉस्ट्रिडियम टिटानी. तर बघा, जे आपले ब्लॅक क्वार्टर आहे, हा ब्लॅक क्वार्टर जनरली आपल्याला क्लॉस्ट्रिडियम चौवी पासून होतो. क्लॉस्ट्रिडियम म्हणजेच काय? याचं उत्तर राहील तुमचं ऑप्शन क्रमांक ए. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 11 चं स्पष्टीकरण. ब्लॅक क्वार्टर बीक्यू हा तीव्र विषाणूजन्य. विषाणूजन्य म्हणजेच काय? हा व्हायरस पासून होतो आणि हा आपला हायली टॉक्झिजेनिक आहे. टॉक्झिक, हा खूप टॉक्झिक आहे. आणि हा रोग जनरली जर बघितला आपण, त्याचे आपले गायी 6 महिने ते 2 वर्षा वयातील असतात. त्यांच्यामध्ये हे खूप संवेदनशील आहे आणि जनरली हे त्यांच्या स्नायूमध्ये गॅस तयार करते, त्यांची त्वचा काळी पडते आणि त्यांचा आवाज जो आहे तो खरपूस होतो. याचा उपचार जर बघितला आपण तर पेनिसिलिन ही लस किंवा पेनिसिलिन अँटीबायोटिक किंवा जर लस म्हणजेच काय आपली बीक्यू वॅक्सिन किंवा पॉलिव्हॅलेंट जर आपण दिलं त्याला, तर त्या गायीचा आपण सुधार करू शकतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 12. प्रश्न क्रमांक 12 काय म्हणतो? हेमेरोजिक सेप्टिसिमिया एचएस ची लस कोणत्या प्रकारची असते? तर लक्षात घ्या, एचएस ची लस जर बघितली आपण तर ही निष्क्रिय किल्ड ऑइल ऍडज्युव्हंट असते. म्हणजेच काय? तुमचा पर्याय क्रमांक 13 ऑप्शन क्रमांक 2 राहील प्रश्न क्रमांक 12 चं. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 12 चं स्पष्टीकरण काय सांगते आपल्याला. एच एस पॉस्च्युरोलोसिस हा पास्टिवरेला मल्टोसिडा हा याचा सिरोटाईप जर बघितला आपण तर B2E2 मुळे होतो. एच एस लस जनरली हा तुमच्या बेन्स वॅक्सिन किंवा ऑइल ऍडज्युव्हंट वॅक्सिन असते. जनरली बघा, एच एस हा काय आहे तुमचा? एच एस लस जी आहे ही बेन्स वॅक्सिन किंवा ऑइल ऍडज्युव्हंट वॅक्सिन म्हणजेच त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये आपण OAV असते. ही निष्क्रिय म्हणजेच काय? किल्ड लस असते. बघा तुम्हाला एक आपण आता काय बघितलं, लसीचे 2 प्रकार असतात बघा. एक असते तुमचा लाईव्ह ऍटिन्युएटेड. लाईव्ह ऍटिन्युएटेड म्हणजेच काय? आपल्या तो व्हायरस पूर्ण जिवंत त्या लसीमध्ये असतो किंवा त्या व्हायरसचे पर्टिक्युलरली त्यामध्ये DNA किंवा RNA असते. आणि दुसरा तुमचा किल्ड लस असते. किल्ड लस म्हणजेच काय? तो व्हायरस त्यामध्ये डेड फॉर्म मध्ये असतो. तर त्याला आपण जनरली जर बघितलं तर हे तुमची जी OAV आहे किंवा ऍडज्युव्हंट वॅक्सिन जी आहे, ऑइल ऍडज्युव्हंट वॅक्सिन, ही तुमची किल्ड लस आहे. म्हणजेच काय? तुमचं त्यामध्ये व्हायरस हा डेड व्हायरस यूज केलेला आहे. जसं आपण कोरोनामध्ये बघा काय केलं होतं, आपण कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड यूज केली होती. कोवॅक्सिन मध्ये जनरली तुमचा जर बघितला आपण तर होल व्हायरस हा डेड फॉर्म मध्ये होता. किल्ड प्रकारची ती वॅक्सिन होती. आणि जर आपण तुमची दुसरी कोविशिल्ड होती, कोविशिल्ड मध्ये काय? फक्त एक DNA होता व्हायरसचा, त्या कोरोना, आहे की नाही? त्यामुळे कोवॅक्सिन जी आहे ती ऍज कम्पेअर टू कोविशिल्ड खूप इफेक्टिव्ह होती. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 13.
मास्टायटिसच्या निदानासाठी कॅलिफोर्निया मास्टायटिस टेस्टमध्ये सीएमटी मध्ये वापरले जाणारे द्रावण कोणते? तर लक्षात घ्या, प्रश्न क्रमांक 13चं उत्तर राहील आपलं सोडियम लॉरिल सल्फेट SLS, ज्याला आपण काय म्हणतो SLS. तुमच्या सीएमटी मध्ये जे द्रावण युज करतात हे काय आहे? सोडियम लॉरियल सल्फेट, म्हणजेच काय तुमचं SLS. त्यानंतर बघा SLSच का वापरतो आपण? तर लक्षात घ्या, जे सीएमटी आहे या सीएमटी द्रावणामध्ये जनरली तुमचा जो पृष्ठभाग असतो त्याचा सीएमटी द्रावणचा, त्यामध्ये जनरली आपण हा SLS यूज करतो आणि त्यासोबत सोबत आपण ब्रोमोक्रेसॉल म्हणजेच काय जांभळ्या कलरचा जो तुमचा असतो ज्याचा पीएच निर्देशांक असतो तो, आणि SLS जो आहे तुमचा सोमॅटिक पेशी किंवा श्वेत पेशी आपल्या फोडून डीएनए मुक्त करतात. हे SLS जे आहे तुमचे सोडियम लॉरियल सल्फेट हे काय करतील, आपल्या सोमॅटिक पेशीची जी आउटर लेअर आहे हे फोडते आणि त्यामधला जो डीएनए हा मुक्त करते, आणि या डीएनए मुळे आपला जो द्रावण आहे म्हणजे जो लिक्विड आहे हा चिकट म्हणजेच काय जेल बनतो, जसं अगार पावडर टाकल्यासारखा. आणि या चिकटपणाच्याच प्रमाणामुळे जो स्कोर आहे हा निगेटिव्ह असतो किंवा जनरली हलका 1-2 प्रमाणामध्ये आपल्याला जनरली भेटते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 14, ऍथसेरिचिया कोलाय म्हणजेच काय ईशरशा कोलाय जनरली आपण म्हणतो इंग्लिशमध्ये. ईशरशा कोलायमुळे होणारा वासरातील रोग कोणता? तर लक्षात घ्या, ईशरशा कोलायमुळे आपल्या वासरामध्ये जनरली जर बघितलं आपण तर कॉलीबॅसिलोसिस म्हणजेच काय काफ सोरस ज्याला म्हणतो आपण, हा रोग होत असतो. ईशरशा कोलायमुळे वासरामध्ये कॉलीबॅसिलोसिस म्हणजेच काय काफ सोर्स हा रोग होत असतो. त्यानंतर बघा याचं स्पष्टीकरण जर बघितलं आपण तर ई कोलायच्या वेगवेगळ्या जे स्ट्रेन्स आहेत जनरली विशेषतः K99, FM, F5, F41 ऍडेसिन मुळे नवजात वासरांमध्ये आपल्याला तीव्र अतिसार प्रोफ्यूज डायरिया जनरली त्यांच्यामध्ये बघायला भेटतो. याचं निर्जलीकरण डिहायड्रेशन सेप्टोसिमिया होतो. त्यामुळं कोलोस्ट्रम जी प्रतिपिंडे आहे ही वेळेवर न मिळाल्यास आपल्या वासराला धोका होऊ शकतो आणि त्या वासराची डेथ पण होऊ शकते. लक्षात घ्या, याचा जर उपचार बघितला आपण तर जसं ह्युमन बिंग मध्ये आपण डिहायड्रेशन झालं तर ORS ची पुडी घेतो, तसंच यांना ORS किंवा इलेक्ट्रोलाइट्स आपलं देणं गरजेचं असते. किंवा जनरली आपले जे एन्फ्रोलॅक्स एनफ्लॉक्सॅसिन किंवा जेंटामायसिन जे अँटीबायोटिक देणं गरजेचं असते. किंवा जनरली जर बघितलं तर प्रतिबंध जे आपले कोलोस्ट्रम आहे किंवा जनरली स्वच्छता किंवा लसीकरण आपल्या या दुभत्या जनावरांना करणं आपल्याला वेळेवर गरजेचं आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 15, तर प्रश्न क्रमांक 15 जर बघितलं आपण तर काय म्हणतो सॅल्मोनेलॉसिस हा रोग कोणत्या प्रकारचा झुनोटिक रोग आहे? तर लक्षात घ्या, सॅल्मोनेलॉसिस हा तुमचा जनरली जर बघितला आपण तर जीवाणूजन्य आणि हा अन्नविष बाधा करत असतो. जीवाणूजन्य आहे हा आणि हा अन्नविष बाधा करतो. त्यानंतर बघा याचं जर स्पष्टीकरण जर बघितलं आपण तर साल्मोनेला जसं आपलं यस टायफिम्युरियम, यस एंटेरिडायटिस, यस ड्युब्लिन हे ग्राम निगेटिव्ह किंवा फॅकल्टेटिव्ह अनारोबिक जीवाणू आहेत. ग्राम निगेटिव्ह आणि फॅकल्टेटिव्ह अनारोबिक. अनारोबिक म्हणजे काय जे तुमच्या ऑक्सिजन शिवाय राहू शकतात, प्राणवायू शिवाय राहू शकतात. हे जनरली आपल्याला दुधात, दूषित दुधात, मांसमध्ये, अंडीमध्ये याद्वारे किंवा माणसांमध्ये अन्नविषबाधा गॅस्ट्रोएंट्रायटिस होते. आणि लक्षणे जर बघितली आपण तर ताप किंवा उलटी किंवा अतिसार वासरांमध्ये आपल्याला सेप्टोसेमिया किंवा निमोनिया जनरली आढळत असतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 16, क्लॉस्ट्रिडियम परफ्रिंजेन्स मुळे कोणता रोग होत असतो? आपण बघितलं वरती क्लॉस्ट्रिडियमच्या वेगवेगळे डिसीजेस, एक स्टार्टिंगला प्रश्न क्रमांक 2 मध्ये मला वाटतं बघितलं. क्लॉस्ट्रिडियम परफ्रिंजेन्स मुळे कोणता रोग होतो? तर बघा यामुळे तुम्हाला जनरली एंट्रोटॉक्सिमिया किंवा पल्पी किडनी आपला हा डिसीज आपल्याला किंवा हा रोग आपल्याला जनरली या क्लॉस्ट्रिडियम परफ्रिंजेन्स मुळे आपल्याला आढळतो. तर लक्षात घ्या, याचे जर आपण स्पष्टीकरण जर बघितलं तर हा जो क्लॉस्ट्रिडियम परफ्रिंजेन्स आहे हा टाईप डी मुळे जनरली मेंढी किंवा शेळीमध्ये एंट्रोटॉक्सिमिया किंवा पल्पी किडनी रोग होतो. आणि जास्त प्रमाणात आपले कार्बोदके म्हणजेच काय कार्बोहायड्रेट्स किंवा धान्य खाद्य बदलल्यास जीवाणूची अतिवाढ होत असते आणि यामुळे तुमच्या जनरली जर बघितलं एप्सिलॉन टॉक्सिकान तयार करतात हे, आणि त्यामुळं आपली जी किडनी आहे ही पल्पी करतात. पल्पी म्हणजेच काय सॉफ्ट म्हणजेच मऊ बनवते. आणि 3 ते 8 आठवड्यांची जी कोकरे आहेत यामध्ये हे अधिक संवेदनशील आपल्याला जनरली आढळतो. याची जर लस बघितली आपण तर 2 आठवड्यात ते किंवा जनरली आपण 1 वर्षांपर्यंत हे देऊ शकतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 17, लसीकरण नंतर प्रतिकार शक्ती म्हणजेच काय इम्युनिटी निर्माण होण्यास किती वेळ लागतो? तर लक्षात घ्या, आपण जर सपोज लसीकरण केलं तर जनरली 7 ते 14 दिवसामध्ये आपण याची काय करू शकतो, याची प्रतिकार शक्ती निर्माण करू शकतो. किती? 7 ते 14 दिवस. ऑप्शन क्रमांक 4 क 3. त्यानंतर बघा
याची या लसीमुळे शरीरात आपल्या काय करतात, अँटीबॉडीज निर्माण होण्यासाठी त्याचा वेळ लागत असतो, आहे की नाही. तर या लसीमुळे प्राथमिक प्रतिपिंड म्हणजे अँटीबॉडी, आयजीएम म्हणजे इम्युनोग्लोबिन, आयजीएम तुमचे आयजीजी हे निर्माण होते आणि यामध्ये ह्युमरल तुमची जी इम्युनिटी आहे, प्रतिकार शक्ती पूर्ण होण्यास 7 ते 14 दिवस लागतात. या काळात जनरली जनावर आपले संसर्गात असुरक्षित असते आणि बूस्टर डोस दिल्यास याची मेमरी पेशी तयार होते. जलद 2 ते 3 दिवसांत ती प्रतिक्रिया आपल्याला येते. त्यानंतर बघा, तुम्हाला जर अशाच डिसीजेसवर, रोगांवर आणि आपल्या लसींवर जर मॉक टेस्ट सोडवायची असेल, तर आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे. फ्री ऑफ कॉस्ट ती लिंक आहे. तुम्ही ते मॉक टेस्ट सॉल्व्ह करू शकता आणि आपला स्कोर किती आला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. त्यानंतर बघा, निष्क्रिय, किल्ड व क्षीणित जिवंत लाईव्ह एटेन्युएटेड लसींमुळे मध्ये फरक काय आहे? बघा, किल्ड आणि लाईव्ह एटेन्युएटेड मध्ये फरक काय? मी अगोदरच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला सांगितलेले 12-13 मध्ये. लक्षात ठेवा, प्रश्न क्रमांक 18चं जर उत्तर बघितलं आपण, तर तुमचा लाईव्ह लसी आजीवन प्रतिकारक शक्ती आपल्याला प्रोव्हाइड करतात आणि जे किल्ड असतात, आहे की नाही, तर हे किल्डला आपल्याला बूस्टर लागतो नंतर, आहे की नाही. तर बघा, जनरली ज्यांनी कोविशिल्ड घेतलं होतं त्यांच्यासाठी बूस्टर डोस तयार झाला होता. ज्यांनी कोवॅक्सिन दिलं होतं त्यांना बूस्टर डोस नव्हता. काय रिझन असते होतं त्याच्या मागचं? कारण की त्यामध्ये तुमचा लाईव्ह व्हायरस होता आणि तिकडे जर बघितलं आपण, तर तिकडे तुमचा फक्त डीएनए होता आणि तो किल्ड होता, आहे की नाही. तर लाईव्ह लसीमध्ये आपल्याला आजीवन प्रतिकारक शक्ती भेटते. याचं रिझन अजून जर बघितलं आपण, तर जे हे लाईव्ह लसी आहे, शरीरात आपल्या मर्यादित प्रमाणात वाढून मजबूत ह्युमरल व सेल्युलर इम्युनिटी निर्माण करतात. आणि जर बघितलं तर किल्ड वॅक्सिन जनरली सहसा सुरक्षित असतात, पण बहुतेक वेळा ते बूस्टर डोस त्यामध्ये आपल्याला आवश्यक असतो. सर्व लाईव्ह वॅक्सिन्स आयुष्यभर प्रतिकारक शक्ती देतात असे नाही. कारण की आपण जर बघितलं, तर बघा, कोरोना वॅक्सिन मध्ये वेगवेगळे त्याचे काय येऊ लागले, सिरोटाइप्स येऊ लागले किंवा त्या व्हायरसचे वेगवेगळे म्युटंट येऊ लागले. तर त्या म्युटंट विरुद्ध तो काम करत होता, कधी कधी नाही करत होता, आहे की नाही. तर आजीवन आपण म्हणू शकत नाही की आपल्याला ओव्हरऑल लाईफ मध्ये तो इम्युनिटी देईल म्हणून, पण असंही नाही की तो देणार नाही, आहे की नाही. ते त्याला काही आपले एक्सेप्शन्स असतात. बघा, प्रश्न क्रमांक 19, खालीलपैकी कोणता रोग मॅस्टायटिस टेस्टशी संबंधित आहे? एफएमडी, ब्रुसेलोसिस, उदर इन्फेक्शन. त्याला का लक्षात घ्या, प्रश्न क्रमांक 19चं उत्तर काय राहील तुमचं? उदर इन्फेक्शन. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 20, सिरम थेरपी मध्ये काय वापरले जाते? सिरम थेरपीमध्ये जनरली अजून जर बघितलं आपण, तर तुमचा जे आहे ते तयार प्रतिपिंडे वापरली जातात, म्हणजेच अँटी सिरम किंवा हायपर इम्युन सिरम. हायपर इम्युन सिरम. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 20 च्या नंतर प्रश्न क्रमांक 20 काय म्हणतो? सिरम थेरपी आपली उदाहरणार्थ अँथ्रॅक्स अँटी सिरम, टेटॅनस अँटी टॉक्सिन मध्ये रोग प्रतिबंधित हायपर इम्युराइज प्राण्याच्या रक्तातील जो सिरम वापरला जातो आणि यात जनरली जर बघितलं आपण, तर जसं बघा, तुम्हाला जर माहित असेल, तर आपण जनरली ज्याला सर्प डसला वगैरे, तर त्यांना जो अँटीबॉडीज कुठं तयार करतात? घोड्याच्या शरीरामध्ये सर्पाचा जो हे आहे, विष आहे, तो बाधित करतात त्याला आणि त्याचे मग शरीर काय करतो? त्याच्या विरुद्ध अँटीबॉडीज तयार करत असतो, प्रतिपिंडी, आणि मग ते प्रतिपिंडी आपण काढून ह्युमन मध्ये युज करतो, आहे की नाही. तर हे जनरली वेगळं आहे. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 21, डेल्वो टेस्टची संवेदनशीलता किती असते? तर बघा, जी डेल्वो टेस्ट आहे आपली, या डेल्वो टेस्टची जर संवेदनशीलता आपण जर बघितली, तर हे 2 ते 4 पीपीबी असते. पीपीबी जनरली जर बघितलं आपण, तर हे पेनिसिलिन साठी 2 ते 4 पीपीबी आपण हे वापरू शकतो. त्यानंतर बघा, याचं जर स्पष्टीकरण जर बघितलं आपण, तर डेल्वो टेस्ट ही व्यापक स्पेक्ट्रम मायक्रोबायोलॉजिकल इनिबिटर टेस्ट आहे. कशी आहे? स्पेक्ट्रम मायक्रोबायोलॉजिकल इनिबिटर टेस्ट आहे आणि ही पेनिसिलिन सारख्या काही प्रतिजैविकांसाठी तिची शोध मर्यादा सुमारे 2 ते 4 पीपीबी असते. मात्र इतर प्रतिजैविकांसाठी संवेदनशीलता ही वेगळी असू शकते. लक्षात घ्या, पेनिसिलिन सारख्या प्रतिजैविकांसाठी तिची शोध मर्यादा किती आहे? 2 ते 4 पीपीबी जनरली आपल्याला ही बघायला भेटत असते. त्यानंतर जर बघितलं आपण, तर प्रश्न क्रमांक 24 बघा. प्रश्न क्रमांक 24 काय म्हणतो आपल्याला? दुधाची आम्लता, प्रश्न क्रमांक 22, दुधाची आम्लता टायट्रेबल ऍसिडिटी चाचणीसाठी कोणत्या सांद्रतेचा NaOH आपल्याला जनरली लागत असतो? सोडियम हायड्रॉक्साईड. तर लक्षात घ्या, प्रश्न क्रमांक 22चं उत्तर राहील तुमचं ऑप्शन ए. कारण की आपल्याला 0.1 आपल्याला त्याला काय लागतो? 0.1 N त्याला आपल्याला लागत असतो. त्यानंतर बघा, दुधाची जी आम्लता आहे किंवा जी लॅक्टिक आम्ल आहे मोजण्यासाठी आपण 0.1 N
सोडियम हायड्रॉक्साईड NaOH वापरतो आणि जनरली 9 ml दुधात आपण 2 ते 3 थेंब फिनॉल आणि पीएच त्याचा 8.2 वर रंग बदलतो आणि हे जर आपण मिक्स केलं तर हा काय करेल, NaOH ने टायट्रेट करतो. त्यामुळे काय होते, ताजे दूध जे आपले 0.14 ते 0.16% लॅक्टिक आम्ल असते ज्यामध्ये, ते 0.20 पेक्षा जास्त म्हणून जुने आंबायला लागलेले असते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 23, दुधाचे गोठण बिंदू फ्रीजिंग पॉईंट आपल्याला जर मोजायचं असेल तर या मोजण्यासाठी कोणत्या प्रकारचे आपण उपकरण वापरतो? तर याचं उत्तर राहील तुमचं क्रायोस्कोप. काय राहील उत्तर? क्रायोस्कोप. म्हणजेच काय? थर्मिस्टर क्रायोस्कोप. लक्षात घ्या, व्हाय वी यूज क्रायोस्कोप. तर हे तुमचा दूध गोठण बिंदू आहे. जो शुद्ध दुधाचा गोठण बिंदू जनरली जर बघितला आपण, हे तुमचा 0.52 ते 0.55 डिग्री सेल्सिअस असू शकतो. 0.52 ते 0.55. क्रायोस्कोप मध्ये दुधाचे नमुने आपले अतिशील म्हणजेच काय सुपरकूल करून आपण त्याला स्फटिकरण म्हणजेच काय सीडिंग नंतर तापमान मोजले जाते आणि मग त्यामध्ये पाणी 1% इज इक्वल टू गोठण बिंदू प्लस त्याचा 0.0054% डिग्री सेल्सिअस मिसळल्यास बिंदू त्याचा उंचावतो आणि ही पाण्याची भेसळ शोधण्यासाठी अत्यंत संवेदनशील आपण सुस्पष्ट काय करतो, चाचणी करत असतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 24, गर्बर पद्धत मध्ये ब्युटिरोमीटर मध्ये, आता बघा आपण गर्बर टेस्ट कशासाठी करतो रे? चरबी मोजण्यासाठी, आहे की नाही, दुधामध्ये चरबी किती आहे. तर बघा गर्बर टेस्ट मध्ये ब्युटिरोमीटर मध्ये किती ml दूध सल्फ्युरिक आम्ल व अमाइल अल्कोहोल घेतात? तर लक्षात घ्या, याचं उत्तर जर बघितलं आपण तर तुमचं राहील पर्याय क्रमांक ब, 11 ml दूध. 11 ml दूध व 10 ml H2SO4 प्लस 1 ml अमाइल. तर लक्षात घ्या, याचं उत्तर काय राहील तुमचं? प्रश्न क्रमांक 24 च ब. त्यानंतर बघा याचं जर स्पष्टीकरण जर बघितलं आपण तर हे तुमचं जो सल्फ्युरिक आम्ल किंवा त्याची घनता अमाइल अल्कोहोल हे 65 डिग्री सेल्सिअस वर 5 मिनिटे जर आपण सेंट्रीफ्यूज जर केलं त्याला 1100 RPM वर, किती RPM वर? 1100 RPM वर, तर त्याची काय होईल तुमची चरबी ब्युटिरोमीटरच्या स्केलवर वाचली जाते आणि जो आपला आम्ल प्रोटीन आहे हा विरघळते आणि अमाइल चरबी त्याची वेगळी करते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 25, लॅक्टोमीटर कोणत्या तत्वावर कार्य करते? अ तापमान, ब अपेक्षित घनता म्हणजेच काय त्याची रिलेटिव्ह डेन्सिटी किंवा स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, क पीएच आणि ड आम्लता. तर लक्षात घ्या, जो आपला लॅक्टोमीटर आहे हा अपेक्षित घनतेवर कार्य करतो. किती कशावर कार्य करतो? हा अपेक्षित घनतेवर कार्य करतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 25 नंतर तुमचं याचं स्पष्टीकरण जर बघितलं आपण तर लॅक्टोमीटर हा हायड्रोमीटरचा एक प्रकार आहे. दुधाची अपेक्षित घनता जी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी मोजतो आपण ती शुद्ध दुधाची घनता 1.025 ते 1.035 15 डिग्री सेल्सिअस वर असते. पाणी जर बघितलं आपण एक मिसळल्यास घनता कमी होते आणि चरबी काढून म्हणजेच काय स्किम जो मिल्क असतो, लक्षात घ्या स्किम मिल्क म्हणजेच काय ज्यामध्ये चरबी नसते, 1 डिग्री सेल्सिअस तापमान बदलतो आणि 0.2 लॅक्टोमीटर रीडिंग सुधारणा आपल्याला बघायला भेटते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 26, दुधात स्टार्च भेसळ शोधण्यासाठी कोणती चाचणी करतात? ऑप्शन ए आयोडीन चाचणी, ऑप्शन बी रोझॅलिक आम्ल चाचणी, ऑप्शन क बारफोइड चाचणी, ऑप्शन ड पिक्रिक आम्ल चाचणी. तर लक्षात घ्या, याचं उत्तर राहील तुमचं आयोडीन चाचणी. कारण की दुधात जी स्टार्च भेसळ आहे ही शोधण्यासाठी आपण आयोडीन चाचणी करत असतो. तर लक्षात घ्या, याचं उत्तर बघा स्टार्च प्लस आयोडीन काय करेल तुम्हाला निळा किंवा काळा किंवा ब्लू किंवा ब्लॅक रंग देत असतो आणि यामुळे काय होतं, दुधाचा नमुना उकळून आपल्याला स्टार्च विरघळण्यासाठी थंड करून 1% आयोडीन द्रावणाचा एक थंब त्यामध्ये घालतात आणि त्यामुळे काय होतं, निळा रंग आल्यास स्टार्च भेसळ आहे असं आपण ओळखतो. म्हणजेच काय बटाट्याचे पीठ किंवा मैदा उकळल्यास रंग नाहीसा होतो, थंड झाल्यावर ते पुन्हा येतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 27, दुधात फॉर्मॅलिन भेसळ शोधण्यासाठी कोणती चाचणी करतात? तर बघा दुधामध्ये फॉर्मॅलिन आहे हे जर आपल्याला बघायचं असेल तर आपण काय करतो, सल्फ्युरिक ऍसिड म्हणजेच काय सल्फ्युरिक आम्ल घेतो प्लस त्यासोबत त्यामध्ये फेरिक क्लोराईड कडकडून आपण त्यामध्ये टाकत असतो. त्यामुळे काय होते, आपल्याला दुधात फॉर्मॅलिनची किती पर्सेंट आहे किंवा फॉर्मॅलिन आहे की नाही हे आपल्याला बघायला भेटते. तर लक्षात घ्या फॉर्मॅलिन काय कशासाठी अजून वापरतो आपण लॅबमध्ये बघा पर्टिक्युलर ॲनिमल्स स्टोअर करण्यासाठी आपण 40% फॉर्मॅलिन किंवा 40% आपण फॉर्मॅल्डिहाइड यूज करत असतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक
27चं स्पष्टीकरण 5 ml दूध प्लस 5 ml सल्फ्युरिक आम्ल प्लस फेरिक क्लोराईड मिसळलं आपण आणि त्याला जर जांभळा रंग आला, हे रंग लक्षात ठेवा, त्याला जर जांभळा रंग आला तर आपण म्हणतो की तो त्या दुधामध्ये भेसळ कशाची आहे, फॉर्मॅलिनची भेसळ आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 28, दुधात युरिया भेसळ शोधण्यासाठी कोणत्या अभिकर्मकाचा वापर करतात? दुधात युरिया भेसळ शोधण्यासाठी कोणत्या अभिकर्मकाचा वापर करतात? तर लक्षात घ्या, प्रश्न क्रमांक 28चं उत्तर राहील तुमचं पी डायमिथाइल अमिनो बेन्झाल्डिहाइड म्हणजेच काय, पी डॅब. ऑप्शन क्रमांक 1, दुधात युरिया भेसळ शोधण्यासाठी आपण कशाचा वापर करतो? पी डायमिथाइल अमिनो बेन्झाल्डिहाइड, PDAB. त्यानंतर बघा याचं स्पष्टीकरण 2 ml दूध, 2 ml पी डॅब, 1.6% इथिल अल्कोहोल मध्ये ते जनरली प्लस 10% त्यामध्ये HSL असते. हे मिसळल्यास त्याचा रंग कसा होतो? गडद निळा, गडद पिवळा रंग होतो. गडद पिवळा रंग झाला आपल्याला म्हणजेच काय इंटेन्स येलो जर झाला तर आपल्याला असं सांगता येते की त्या दुधामध्ये काय आहे? युरिया प्रेझेंट आहे. आणि शुद्ध दुधात नैसर्गिक युरिया असल्याने त्याचा फिक्कट गुलाबी रंग येत असतो. फिक्कट गुलाबी रंग येत असतो आणि स्पॉट टेस्ट म्हणजेच काय पेपर स्ट्रीप म्हणूनही याची उपलब्धता आहे. एक पेपर स्ट्रीप आहे, ते जर आपण मिक्स केलं दुधामध्ये टाकलं त्यावरून बी आपण ही शोध करू शकतो. त्यानंतर बघा दुधात डिटर्जंट किंवा साबण भेसळ शोधण्यासाठी कोणती चाचणी करतात? तर काही काही लोक काय करतात बघा, दुधामध्ये तेल पण टाकतात बघा फॅट पर्सेंटेज वाढवण्यासाठी. आहे आमच्याकडे करतात लोक, तुमच्याकडे करतात की नाही करतात मला सांगा. त्यानंतर बघा दुधात डिटर्जंट किंवा साबण भेसळ शोधण्यासाठी कोणती चाचणी करतात? तर लक्षात घ्या, दुधामध्ये जे डिटर्जंट आहे, साबण भेसळ ओळखण्यासाठी आपण काय करतो? फिनोलॅफ्थॅलिन क्षारीयता, फिनोलॅफ्थॅलिन क्षारीयता ही टेस्ट करत असतो आपण, किंवा तो जनरली त्यामध्ये. तर बघा याचं स्पष्टीकरण 10 ml दूध प्लस 10 ml त्यामध्ये गरम पाणी प्लस 1 ते 2 ml फिनोलॅफ्थॅलिन म्हणजे पीएच निर्देशक आपण जर टाकला आणि त्यामध्ये जर गुलाबी रंग जर आला तर आपण सांगू शकतो त्याची जी गुलाबी रंग आल्यास त्याची क्षारीयता दर्शवतो. आणि मग आपण सांगू शकतो की यामध्ये तुमचा साबण, डिटर्जंट किंवा सोडियम कार्बोनेट किंवा सोडियम बायकार्बोनेट मिसळलेला आहे. आणि जर हे मिसळलेलं असतं तर त्याचा काय होईल? पीएच वाढेल. आणि ही सरळ व जलद चाचणी आहे. क्षारीयता याच्यामध्ये जनरली जर बघितलं आपण तर पीएच त्याचा क्षारता किती असेल? 8.2 पेक्षा जास्त असेल. लक्षात घ्या, पीएच मीटरचे स्केल माहिती आहे ना, आहे की नाही? ऍसिड तुमचा बिलो 7 न्यूट्रल आणि अबोव CL तुमचा अल्किल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 30, लॅक्टोमीटर तापमान सुधारणा, लॅक्टोमीटर तापमान सुधारणा. तर लक्षात घ्या, लॅक्टोमीटर तापमान सुधारणा लक्षात घ्या, लॅक्टोमीटर जो आहे आपला, तर या लॅक्टोमीटर मध्ये तुम्हाला दुग्ध तंत्रज्ञान मध्ये जे आपले वेगवेगळ्या परीक्षा होतात, या परीक्षांमध्ये आपल्याला हे बघायला भेटतो. तर बघा याचं जर बघितलं आपण तर लॅक्टोमीटरचा जो तापमान आहे हा जनरली आपला 1 डिग्री सेल्सिअस किंवा त्याचाच आपण जर बघितलं इज इक्वल टू 0.2 LR इतका असतो. तर लक्षात घ्या, हा तुमचा खूप वेळाच एक्झाम मध्ये आपले जे दुग्ध तंत्रज्ञानचे एक्झाम होतात त्यामध्ये हा विचारलेला आहे. आणि जो आपला क्युवेन लॅक्टोमीटर असतो सामान्यतः त्यामध्ये जर बघितलं 15.5 डिग्री सेल्सिअस ते 60 फॅरेनहाइट वर प्रमाणित केलेला असतो. अनेक दुग्ध तंत्रज्ञान परीक्षांमध्ये हे 1 डिग्री सेल्सिअस साठी 0.2 LR करेक्शन वापरली जाते. प्रत्यक्षात वापरल्या जाणाऱ्या लॅक्टोमीटरची सुधारणा आपल्याला बदलू शकते. तर लक्षात घ्या तुम्ही फक्त 1 डिग्री सेल्सिअस म्हणजे काय 0.2 LR. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 31, प्रश्न क्रमांक 31 काय म्हणतो आपल्याला? रोझॅलिक आम्ल चाचणी म्हणजे रोझॅलिक ऍसिड टेस्ट दुधात कोणती भेसळ आपल्याला जनरली बघायला भेटते? तर लक्षात ठेवा, प्रश्न क्रमांक 31चं उत्तर राहील तुमचं ब म्हणजेच काय, न्यूट्रलायझर्स. रोझॅलिक आम्ल चाचणीमध्ये आपल्याला दुधात न्यूट्रलायझर्स म्हणजेच काय सोडा किंवा सोडियम बायकार्बोनेटची भेसळ आहे का हे आपल्याला बघायला भेटते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 31चं तुमचं स्पष्टीकरण 1% रोझॅलिक आम्ल आणि त्या दुधाचे 4 थेंब त्यामध्ये जर घातले आपण तर त्याला जर गुलाबी रंग जर आला तर आपण असं सांगू शकतो, गुलाबी रंग किंवा तांबूस लाल जर रंग आला तर आपण सांगू शकतो की त्यामध्ये जो आहे तुमचा न्यूट्रलायझर किंवा तो साबण किंवा जो आपला सोडियम कार्बोनेटची भेसळ आहे. बट जर त्याला तपकिरी कलर आला का, कोणता तपकिरी जर आला तर आपण सांगतो त्यामध्ये न्यूट्रलायझर नाही. ही चाचणी जनरली आपल्या 15 ते 30 mg पर 100 ml पर्यंत आपल्याला संवेदनशील आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक
32 प्रश्न क्रमांक 32 काय म्हणतो आपल्याला, बारफोइड चाचणी, बारफोइड टेस्ट दुधात कोणती भेसळ शोधते. लक्षात घ्या, बारफोइड टेस्ट तुमची दुधात ग्लुकोज किंवा मोनोसॅकराइड्स आहे का, म्हणजे गोडपणा आहे का, त्यामध्ये ग्लुकोज आहे का, हे आपल्याला शोधण्यासाठी मदत होतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 32 चं स्पष्टीकरण काय सांगतो आपल्याला, बारफोइड अभिकर्मक 6.5 ग्राम, कॉपर ऍसिटेट 100 ml 1% ऍसिटिक आम्ल 5 ml अभिकर्मक 1 ml दूध, प्रोटीन काढून 3.5 मिनिटे जर आपण त्याला उकळलं आणि त्याला जर तांबडा किंवा तांबूस जर कलर आला तर आपण काय सांगू शकतो, त्याला मोनॉक्साइड्स ग्लुकोज भेसळ आहे. हे सुक्रोज डिसॅक्राइडची चाचणी देत नाही. सुक्रोज जे आहेत आपले ही डिसॅक्राइडची ही चाचणी देत नाही. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 33, स्ट्रिप कपचा वापर करताना दुधाचा कोणता भाग तपासला जातो. तर लक्षात घ्या, स्ट्रिप कपचा वापर करताना आपल्या दुधामधील जे पहिले 2 ते 3 थेंब आहे, म्हणजेच काय, ज्याला आपण फोर मिल्क म्हणतो, हा आपला तपासला जात असतो. आणि हा स्ट्रिप कप जनरली कधी करतो आपण, मास्टायटिस मध्ये. लक्षात घ्या, कासेच्या प्रत्येक क्वार्टर मधून चारही दुधाचे पहिले 2 ते 3 थेंब आपण स्ट्रिप कप मध्ये काळी पार्श्वभूमी घेऊन घेतली जाते. आणि या भागात जीवाणू स्ट्रिप्टोकोकस, स्ट्रिप्टोफिलोकोकस जास्त प्रमाणात असतात. आणि ढेकळे म्हणजेच काय, क्लॉट्स, रक्त, ब्लड, तंतू म्हणजे फायब्रिन, पस हे दिसल्यास मास्टायटिस आहे आपण असं सांगू शकतो. आणि सवयीमुळे, हॅबिच्युएशनमुळे कासेला दूध सोडण्यास आपल्याला उत्तेजना मिळते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 34, प्रश्न क्रमांक 34 काय म्हणतो आपल्याला, मिथिलीन ब्लू रिडक्शन टेस्ट म्हणजेच काय, MBRT मध्ये दूध कोणत्या तापमानावर ठेवतात. तर लक्षात घ्या, MBRT मध्ये जो दूध आहे आपला, हा रूम टेम्परेचरला जनरली, म्हणजेच काय, प्रश्न क्रमांक बी 37 डिग्री सेल्सिअसला आपण काय करतो, दूध ठेवत असतो. तर लक्षात घ्या, MBRT मध्ये शरीर तापमान किंवा आपलं जो रूम टेम्परेचर आहे हा 37 आहे, यावर ठेवले जाते. आणि या तापमानात सूक्ष्मजीवांची वाढ व रंग विरघळण्याचा डिकलरायझेशन वेग मोजला जातो. उत्कृष्ट जर बघितलं आपण तर 30,000 CFU पर ml, किंवा जनरली जर बघितलं तर 8 तासांपेक्षा अधिक. चांगले जर बघितलं आपण तर 4 ते 8 तासात हे जनरली. आणि खराब जर बघितलं आपण तर 2 किंवा 2 पेक्षा कमी. आणि 10 ते 50 लाख CFU पर ml त्यामध्ये काय होते, वाढ होते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 35, स्टँडर्ड प्लेट काउंट SPC मध्ये वसाहती कॉलनीज मोजण्यासाठी कोणते माध्यम मीडियम वापरतात. स्टँडर्ड प्लेट काउंट SPC मध्ये वसाहती मोजण्यासाठी कोणते माध्यम वापरतात. तर लक्षात घ्या, यामध्ये आपण प्लेट काउंट अगार वापरतो, म्हणजेच काय, PCA वापरत असतो. PCA प्लेट काउंट अगार. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 36, प्रश्न क्रमांक 36 काय म्हणतो, पाश्चरायझेशन प्रक्रियेत फॉस्फेटेज चाचणी कशासाठी वापरतात. तर लक्षात घ्या, प्रश्न क्रमांक 36 चं उत्तर राहील तुमचं, पाश्चरायझेशन प्रक्रियेत आपण फॉस्फेटेज चाचणी कशासाठी करतो रे, तर ही जनरली आपले पाश्चरायझेशन योग्य झाले का ते तपासण्यासाठी आपण ही फॉस्फेटेज चाचणी करत असतो. लक्षात घ्या, ही पाश्चरायझेशन टेक्निक कोणी दिली होती आपल्याला, लुईस पाश्चर यांनी. सायंटिस्टचं नाव लक्षात घ्या, लुईस पाश्चर. आणि हे पाश्चरायझेशन तुमचं 2 प्रकारचं आहे, तापमान यामध्ये 2 प्रकारे आपण याला निर्जंतुकीकरण करतो. एक असते STST टेस्ट, दुसरी असते LTLT टेस्ट. STST मध्ये काय करतो आपण जनरली 72 ते 73 डिग्री व्हॅरी करतो, तो 72 ते 73 15 सेकंद साठी. आणि LTLT मध्ये काय करतो 62.60 मोर अॅक्युरेटली. आणि जर 63 ऍव्हरेज दिलेला राहतो, 63 डिग्री सेल्सिअस फॉर 30 मिनिट्स. तर हे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 36 जर बघितलं आपण तर स्पष्टीकरण काय म्हणते आपल्याला, अल्कलाइन फॉस्फेटेज म्हणजेच काय, ALP हे कच्च्या दुधात नैसर्गिकरित्या असणारे एन्झाईम आहे. हे 72 डिग्री सेल्सिअस, जसं मी आता सांगितलं तुम्हाला, 15 सेकंदात आपले काय करते, नष्ट करते. आणि फॉस्फेटेज चाचणी पी नायट्रोफिनिल फॉस्फेट, पी नायट्रोफिनॉल म्हणजेच पिवळ्या रंगने पाश्चरायझेशनची कार्यक्षमता, पाश्चरायझेशनची इफिशियन्सी वाढली जाते. रंग आल्यास ते पाश्चरायझेशन अयोग्य आहे की नाही. लक्षात घ्या, कारण की काय करतात, ते जे बॅक्टेरिया जर असले त्यामध्ये, ते बॅक्टेरिया काय करतील, रंग सोडतील आहे की नाही, जसं आपल्याला अँटीबायोटिक प्रोड्यूस करतात ते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 37, पेरॉक्सिडेज चाचणी कशासाठी वापरतात. ऑप्शन क्रमांक ए काय म्हणतो आपल्याला, दुधाची आम्ल मोजण्यासाठी. 2, अतिउष्णता ओव्हरहीटिंग UHT ओळखण्यासाठी. क, चरबी मोजण्यासाठी. आणि ड, प्रोटीन
मोजण्यासाठी. तर बघा याचं जर बघितलं आपण, तर ही जी आपली पेरोक्सिडेज चाचणी आहे, ही आपली जनरली अति उष्णता किंवा जनरली तुमची ओव्हर हिटिंग UHT ओळखण्यासाठी आपली जनरली वापरली जाते. त्यानंतर बघा याचं जर स्पष्टीकरण जर बघितलं आपण, तर स्पष्टीकरण काय म्हणतो आपल्याला, पेरोक्सिडेज एन्झाईम साधारणपणे एसटी पाश्चरायझेशन 72°C 72°C वर 15 सेकंदसाठी नंतर टिकून राहते, पण 80°C पेक्षा जास्त आपल्या तापमानावर ते नष्ट होते. त्यामुळे ही चाचणी आपल्याला ओव्हर हिटिंग किंवा UHT प्रक्रिया ओळखण्यासाठी वापरली जाते. बघा पॉझिटिव्ह टेस्ट जर आली तर पेरोक्सिडेज उपस्थित आहे, म्हणजे दूध अतिउष्ण झालेलं नाही. आणि निगेटिव्ह टेस्ट जर आली तर पेरोक्सिडेज नष्ट झालेले आहे, ओव्हर हिटिंग किंवा UHT ची शक्यता असते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 38, COB क्लॉट ऑन बॉइलिंग टेस्ट दुधाची कोणती गुणवत्ता तपासते? COB क्लॉट ऑन बॉइलिंग टेस्ट. तर बघा हे जर बघितलं आपण, तर याचं उत्तर राहील तुमचं अ. COB काय तपासते? आपलं आम्लता व उष्णता किंवा त्याची उष्णतेची स्थिरता तपासण्यासाठी हे आपण जनरली वापरत असतो. तर बघा त्यानंतर जर बघितलं आपण, तर प्रश्न क्रमांक 39, त्या अगोदर बघा COB टेस्ट मध्ये फक्त दुधाचा नमुना उकळला जातो. जर दूध उकळल्यास क्लॉट किंवा कोअग्युलेशन दिसली तर दुधाची आम्लता वाढलेली असून ते उष्णतेस अस्थिर अनस्टेबल आहे असे आपल्याला समजले जाते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 39, अल्कोहोल चाचणी, अल्कोहोल टेस्ट मध्ये दूध, दही कोअग्युलेशन का होते? तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक ए काय म्हणतो, चरबी कमी, 2 तुमचा प्रोटीन अस्थिरता म्हणजे केसिनचा पीएच कमी किंवा कॅल्शियम असमतोल, क साखर जास्त, आणि ड तुमचा पाणी कमी. तर लक्षात घ्या, अल्कोहोल चाचणीमध्ये दूध, दही कोअग्युलेशन कशामुळे होतं? त्यामुळे प्रोटीनची जी अस्थिरता आहे किंवा पीएच कमी जास्त जर असला तर त्यामुळे काय होतं आपल्याला तो बघायला भेटतो. त्यानंतर बघा याचं जर बघितलं आपण स्पष्टीकरण, समान प्रमाण म्हणजे 5 ml, सपोज जर बघितलं आपण तर 5 ml दूध आणि 68% त्यामध्ये किंवा 70% अल्कोहोल जर आपण त्यामध्ये वापरलं किंवा केसिन मायसेलिस निर्जलीकृत डिहायड्रेट करते, पीएच कमी, आम्लता काढलेली किंवा कॅल्शियम असमतोल असल्यास केसिन अक्षेपित म्हणजेच काय प्रेसिपिटेट होते, आणि दही फ्लेक्स दिसल्यास दूध उष्णता अस्थिर अनस्टेबल मानले जाते. तर बघा त्यानंतर जर बघितलं आपण प्रश्न क्रमांक 40, प्रश्न क्रमांक 40 काय म्हणतो, चीज निर्मितीत सर्वाधिक वापरला जाणारा स्टार्टर जीवाणू कोणता? तर लक्षात घ्या, ऑप्शन ए काय म्हणतो आपल्याला, लॅक्टोबॅसिलस, ऑप्शन बी काय म्हणेल आपल्याला, स्ट्रिप्टोकॉकस थर्मोफिलस, ऑप्शन सी लॅक्टोकॉकस लॅक्टिस सबस्पेसिस क्रिमोरिस, ऑप्शन डी प्रोपिओनी बॅक्टेरियम फ्रीडर फ्रीडेनरीची. तर बघा हे 4 ऑप्शन आहेत. यामध्ये जनरली जर बघितलं आपण तर याचं उत्तर राहील तुमचं स्टार्टर कल्चर. स्टार्टर जीवाणू आपण चीज निर्मितीमध्ये सर्वात अगोदरचा स्टार्टर कल्चर, जसं तुम्ही जिलेबी बनवण्यासाठी मैद्यामध्ये आहे ना, जो जुना अगोदरचा मैदा टाकता त्याला आपण स्टार्टर कल्चर म्हणतो. तर स्टार्टर जीवाणू आपल्या चीज निर्मितीमध्ये आपण लॅक्टोकॉकस लॅक्टस हा वापरत असतो, क्रिमोरिस नावाचा, आहे की नाही. त्यानंतर बघा जनरली आपण काय करतो, घरी दही बनवण्यासाठी दुधामध्ये जुनं दही टाकतो आपण. कशासाठी, काय त्याच्या मागचं रिझन आहे, त्याला स्टार्टर कल्चर म्हणतात. तर बघा चेदार, गौडा यांसारख्या अनेक चीज प्रकारांमध्ये लॅक्टोबॅसिलस, लॅक्टिस सबस्पेसिस, लॅक्टिस क्रिमोरिस हे मुख्य स्टार्टर कल्चर्स असतात. स्विस चीज मध्ये जनरली जर बघितलं आपण तर प्रोपिओनी बॅक्टेरियम फ्रिवडेनेरी ची वापरला जातो. तर योगर्ट मध्ये आपण स्ट्रिप्टोकॉकस थर्मोफिलस व लॅक्टोबॅसिलस बल्गॅरिकस हे वापरले जातात. तर बघा इथं तुमचे प्रश्न एंड होतात. तुम्हाला जर यानंतर मॉक टेस्ट जर सोडवायची असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मॉक टेस्टची लिंक भेटून जाईल, तुम्ही तिथून मॉक टेस्ट सोडवू शकता. आणि अजून जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल मॉक टेस्ट सोडवण्यामध्ये किंवा काही अजून टॉपिक जर राहिला असेल तर कमेंट सेक्शन मध्ये सांगा, किंवा मला 9067057977 या नंबरवरती मला मेसेज करा. तुमचा एखादा जर टॉपिक राहिला असेल, जसं उद्यापासून तुमची एक्झाम स्टार्ट होत आहे, तर त्यामुळे जर एखादा टॉपिक जर तुमचा राहिला असेल तर मला नक्की कळवा ॲज सून ॲज पॉसिबल. म्हणजेच काय, आज इव्हिनिंग मध्ये तुम्हाला त्या टॉपिक वरती मी नोट्स किंवा आपल्या युट्यूब वरती एक व्हिडिओ अपलोड करून देईल. सो प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.